नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर महापालिकेत महापौर, उपमहापौर याबरोबरच गटनेते निवडीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. महायुतीतल्या तीनही गटनेत्यांची निवड झाली. आदिल फरास, शारंगधर देशमुख आणि मुरली जाधव, जे भाजपचे मुरली जाधव, शिवसेनेचे शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादीचे आदिल फरास या तिघांची निवड झाली. उत्सुकता होती ती काँग्रेसचे गटनेते कोण, कारण काँग्रेसच्या पक्षाच्या वतीनं अनेक सिनियर नगरसेवक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार याची प्रचंड उत्सुकता होती. आज सगळ्या नगरसेवकांची बैठक झाली आणि या बैठकीत अखेर इंद्रजित बोंद्रे यांची निवड झाली आहे. दुसऱ्यांदा महापालिकेत ते निवडून आलेत. प्रभाग क्रमांक 8 मधून इंद्रजित बोंद्रे यांच्या आई या सुद्धा महापौर होत्या. त्यानंतर आता इंद्रजित बोंद्रे दुसऱ्यांदा कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसनं त्यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. काँग्रेसच्या वतीनं मोठ्या प्रमाणात महायुतीला टक्कर दिली आमदार सतेज पाटील यांनी आणि तब्बल 34 नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे काँग्रेसची ताकद मोठी आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस या महापालिकेत चांगली जबाबदारी निभावेल असं एकूण सध्याचं चित्र आहे. कारण महायुतीची सत्ता येणं हे जवळजवळ नक्की आहे. महायुतीतर्फे महापौर कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. उपमहापौर कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. अशा वेळी काँग्रेसचा गटनेता कोण याची उत्सुकता होती आणि अखेर इंद्रजित बोंद्रे यांची काँग्रेसचे गटनेतेपदी निवड झालेली आहे. आता पुढच्या काळात आणखी बऱ्याच निवडी होतील. स्थायी समिती, परिवहन समिती, महिला बाल कल्याण समिती, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते अशा अनेक पदांची नियुक्ती होईल. सध्या तरी काँग्रेसनं इंद्रजित बोंद्रे यांना गटनेते म्हणून नियुक्ती केलेली आहे. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल. धन्यवाद.